हाय गाईज, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर आता पुन्हा एकदा नवीन सिरीज चालू करतोय। ते केरळला चालू आहे आता, तर केरळ सिरीज चालू करतोय। तर आता मी आहे इथे रेवस धक्क्याला आणि इथे तर सेवा तरीमध्ये आहे। तर तिथून जाणार आहे मी करंजाला। इथे दुसरी बोट आहे। तर सुटलेली आहे आता रेवस धक्क्यावरनं आणि जाणार आता करंजाला। एक 10 ते 15 मिनटं लागतील पोचायला। इथे तिकडे पलीकडे आहे तो करंजा आहे। असा नजारा आहे रेवस धक्क्याचा। आणि इथून असं बाय रेवस धक्क्याला बाय करतोय। आता सध्या 10 दिवसाला पूर्ण गावासाठी बाय बाय करतोय आणि निघतोय पुढच्या प्रवासाला। तर आता पोचलोय करंजा जेटीला। तर लागलं इथं आणि इथून आता पुढून आपल्याला रिक्षा पकडायची आहे। तर तिथून तरीमधून निघालोय आता आणि इथे आलोय। इथे पुढे आता रिक्षा स्टँड आहे। रिक्षा तिथून पकडायला ते उरणच्या मार्केटपर्यंत सोडेल आणि मग तिथून दुसरी रिक्षा पकडून स्टेशनला सोडेल। ते पोचलोय उरणला। मागे 4 फाटा गेलं। पोचलोय। तर आता पोचलोय लोकमान्य टिळक नगरला। स्टेशनला होता आता जस्ट उतरून हे जे इथून रस्ता दिसतोय तिथून टर्मिनसला जाण्यासाठी रस्ता आहे। इकडे पुढे कुर्ला गेला आहे। त्याच्या पुढचं स्टेशन कुर्ला आहे पनवेलवरून आल्यानंतर। आणि कुर्ल्यावरून आल्यानंतर पहिलं स्टेशन हा टिळक नगर लागतं। तर इथं टिळक टर्मिनसला जाण्यासाठी टिळक नगर आहे, लोकमान्य टिळक नगर। तिथून उतरल्यानंतर इथून सरळ जायचं। तिथून पुढे राईट मारला की समोरच LTT म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनल्स आहे। पुढे गेल्यानंतर एक ब्रिज लागेल। तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपल्याला स्टेशन लागेल। तर इथं स्टेशनजवळ पोहोचलो आहे। इथं पोहोचलो आहे लोकमान्य टिळक टर्मिनसला। आपली गाडी जाणार आहे ती 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून। इथं लोकमान्य टिळक टर्मिनल्स आहे आणि आपला भाई इथं बसला आहे बघा। तर या व्हिडिओला इथं समाप्त करतोय। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।